मायाती
गुणातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शिवशक्त्या युक्तो यदि भवति तत्र भवितुं न चेदेवं देवो न खलु विदुमपि। महात्रिकाश्मी
सद्गुरु श्री जगन्नाथ महाराजांच्या सानिध्यात शिवदास महाराजांच्या दर्शनात समस्त ग्रामवासियांच्या साहित्याने आणि आमचं भाग्य आहे महाराज या पांडुरनाथपुरीमध्ये आम्हाला निवास करण्याचे क्षण या संस्थाद्वारे आम्हाला प्राप्त होते. ज्या गावामध्ये टिपेश्वर महाराज समजले, ज्या गावामध्ये शिवदास महाराजांसारखी एक मूर्ती साक्षात निवास करते, ज्या गावामध्ये जगन्नाथ महाराज स्वतः येऊन या गावात निरंतर परंपरा सुरू आहे. रोज हरिपाठ होतो, रोज काकडा आरती होतो, रोज नित्य नियमाची मंदिरात आरती होते आणि दर महिन्याचा 16 तारखेला कार्यक्रम होतो. जगन्नाथ महाराजांचा कार्यक्रम होता. असा कठोर नियम निरंतर चालू ठेवत या मंदिराची वाढ दिवसांदिवस होत आहे. जे बीज छोटस लावलंय गेलं महाराजांद्वारे त्या बीजाचं आज मोठं वृक्ष झालं. आज या वृक्षाची फळ खाताना महाराज आम्हाला तुमच्यावरती पडलेल्या सावलीचं भान आहे. आज या वृक्षाची सावली खाताना महाराज तुम्ही झेललेल्या संकटांना आम्ही बघू शकतो. त्यांचा आम्ही आठवण स्मरण करून हा वेळ काढू शकत नाही, हा समय काढू शकत नाही, या ठिकाणावर बसू शकत नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. सौभाग्य आणि दुर्भाग्य महाराज. सौभाग्य म्हणजे काय? सौ म्हणजे 100 भाग्य आम्हाला सौभाग्य या ठिकाणावर येऊन प्राप्त हे सानिध्य महाराज. कारण या संघाशिवाय काही होऊ शकत नाही. तथा त्रिवेणी संगम भक्त नाम देव नाम, भक्त नाम आणि देव तथा त्रिवेणी संगम महाराज. हा संतांचा समागम
कथेमध्ये सुरू असलेल्या वर्णनामध्ये चर्चेमध्ये ज्या ज्या संतांची नावं येतात ते संत नाम रूपामध्ये ज्या ठिकाणावरती प्रकट होतात. महाराज संतांचं मत भक्त नामावली महाराजांनी भक्त नामावलीमध्ये महाराज संतांचं वर्णन केलं आणि विशेष वर्णन केलं. त्याच्यामध्ये ते ज्या ठिकाणावरती या नामावलीचा पाठ होईल या संतांचं नाम उच्चार केला जाईल हे संत त्या ठिकाणावरती नाम रूपामध्ये विराजमान होतील. आणि हे जे आपण वारंवार त्या सिद्धांचं त्या संतांचं त्या ऋषीगणांचं त्या मुनिगणांचं त्या हनुमंतरायाचं श्री रामचंद्राचं नाव आपण या मुखातून वर्णन करतोय आणि कानातून श्रवण करतोय त्या ठिकाणावरती ते नाम रूपामध्ये प्रगट होतात. हे सुद्धा स्वरूप आहे महाराज भगवंताचं नाम हे सुद्धा स्वरूप आहे. बंदवू नाम राम रघुवर को हेतु किसानो आनो हे मंगल को. हेतु ज्याचं नाव उच्चारण मात्राने गणपती प्रथम पूज्य झाले. गणानां त्वा गणपती समस्त गणांचे अधिपती झाले. प्रियाणां त्वा प्रियपती सर्व प्रियपतींमध्ये प्रिय झाले. जगामध्ये जगत पूज्य झाले. जासु नाम सुमिरते एकवारा उतरहितर भव सिंधु अपारा. हे नाव महाराज हे मणिदीपा समान हे आतही प्रकाश करू शकतो बाहेरही प्रकाश करू शकतो. त्या प्रकाशासाठी आवश्यकता आहे त्या नामाला धारण करण्याची जिभेवरती द्वारावरती त्या दीपकाला सजवण्याची गरज आहे महाराज. द्वार काय आहे द्वाराची चौकट काय आहे हे भगवान नरसिंहाचं आसन आणि या नरसिंहाच्या आसनावरती या आसनावरती चौखट रूपी आसनावरती नरसिंह सुद्धा विराजमान आणि त्यांच्या मांडीवरती मद मोह दंभ अभिमान झोपलेला आहे महाराज हिरण्यकश्यपूच्या रूपामध्ये. आणि त्या मद मोह दंभ अभिमानाचं पोट भगवंत काढतात. ही चौकट आहे महाराज आणि याच चौकटीवरती बसून विचार केला पाहिजे की तो दीपक आपण कुठे सजवावा. गोस्वामी तुळशीदासजी महाराज रामचरित्र मानसामध्ये सुंदर उपमात एक वर्णन करतात महाराज की भक्ती काय आहे. की राम नाम मणिदीप धरू राम नाम मणिदीप धरू जी हरे हरि द्वार तुलसी भीतर बाहिर हो जो चाहसी उजियार. अरे तुळशीदास महाराज म्हणतात जर तुझी इच्छा असेल तर माझ्या इच्छेने काही नाही. जो चाहसी उजियार जर तुला प्रकाशाची गरज असेल तर त्या नाम रूपी दीपकाला मणी रूपी दीपकाला आपल्या जिभेवरती धारण. तो शांतमय दीपक या जिव्हा रूपी द्वारावरती बसला पाहिजे ज्याच्यावरती नरसिंह विराजमान आहे जो दंभ आणि मोह आणि मोह आणि मद आणि क्रोधाला समाप्त करणार आहे अभिमानाला नष्ट करणार आहे. तो शांत रूपी शीतल मणी स्वरूप दीपक या जिभेवरती धारण करतो. महाराज असं वर्णन ज्या वेळेला भगवान शंकर माता पार्वतीला करत होते त्यावेळेला ते सांगायला लागले की या राम नामापेक्षा श्रेष्ठ तत्व या जगामध्ये नाही. तेव्हा मी तुला आपला अनुभव सांगतो मी तुला निज माझा स्वतःचा अनुभव सांगतो. भगवान शंकर म्हणतात महाराज की मी माझा अनुभव सांगतो. अनुभव सदहरि भज जगत सब सपना तुम्हारा मैं अनुभव बना. सदहरि भजन जगत सब सपना सदहरि भजन जगत सब सपना.
हरि भजन रघुपत सब सपना सत हरि भजन रघुपत सब सपना सत हरि भजन रघुपत सब सपना। हे समस्त जगत स्वप्नवत आहे. जसं झोप्यातून उठल्यानंतर महाराज ते स्वप्नकृत सपने होई भिकारी कृप. स्वप्नामध्ये राजा भिकारी होतो महाराज आणि भिकारी राजा होतो. परंतु स्वप्न उठल्यावर काय त्याची भ्रांती समाप्त झाल्यावर, तो भ्रम समाप्त झाल्यावर त्याची सत्यता बाहेर येते की हा हे स्वप्न होतं. या स्वप्नातून आपण बाहेर निघालो आणि आता ना आपण राजा ना आपण भिकारी आहोत. की हे उमा, हे भगवंताचं भजन एकमात्र सत्य आहे जे निरंतर अखंड या ब्रह्मांडामध्ये सुरू आहे आणि याच नामाद्वारे सर्व भक्त या जगतामध्ये करतात. याच नामाला तू धारण कर. उमा कहू मैं अनुभव अपना, ही सरळ गोष्ट नाही आहे उमा. मी तुला स्वतःचा अनुभव सांगतोय महाराज. भगवान शंकराचा अनुभव भगवान शंकर सांगतात. मी अनुभव शब्दावर जोर देतो वारंवार. अनुभवा वाचून कोण जाणे, तपे विन दैवत महाराज. दिल्या विन प्राप्त, भुजे विन हित कोण सांगे. ते कळल्याशिवाय, ते बुजल्याशिवाय ते कोणी सांगू शकत नाही. आणि ते संपूर्ण जाणून घेतल्यानंतर भगवान शंकर सांगताय की तुझी माझ्यामध्ये अनन्य प्रीती आहे पाहिजे. म्हणून मी तुला अगोदर शंकराद्वारे घडलेल्या घटनांना सांगितलं. आता मी भगवान श्री रामचंद्रांच्या चरित्रांना वर्णन करतो. हे पार्वती, तुझी माझ्यावरती अनन्य प्रीती आहे. तुझा माझ्यावरती विश्वास आहे. रतमहिमय कई शिवचरित, बुझा मरमो तुम्हार. सुचि सेवक राम के, रहित समस्त विकार. रहित समस्त विकार, रहित समस्त विकार. आणि माझा पार्वती की भगवंता, मला तुम्ही हे रहस्य सांगा. ते राम स्वतः भगवंत असताना त्यांना वनवास आग्रह करायला, ते भगवंत आहेत, मग त्यांना वनगमन करण्याची काय आवश्यकता पडली? अरे रावणाला मारणे इतकंच कारण होतं ना, तर अयोध्येची संपूर्ण सेना घेऊन सुद्धा रावणाचा वध भगवंत करू शकले असते. मग त्यांनी असं न करता वनवास का घेतला? वनवासाला स्वीकार केला, त्या दुःखाला सहन केलं, आपल्या स्वतः निज परिश्रम धारण केला, वनात राहण्याचं श्रम केलं. महाराज, जो भगवंत कोमल गुळामध्ये राहणार आहे, जो भगवंत मोठमोठ्या मळामध्ये राहणार आहे, ज्यांच्या सेवेमध्ये अन्यान्न दास आहे, ज्यांच्यासाठी झाडावरती असलेल्या फुलाची कळी तोडणे सुद्धा कष्ट आहे, ते राम वनाचे कष्ट उचलतायत. ही लीला का भगवंत करतायत हो? त्यासाठी भगवान शंकर माता पार्वतीला लक्ष्मण गीतेचा उपदेश करायला लागले. हे पार्वती, मी तुला त्या वेळची घटना सांगतो ज्या वेळेला श्री रामचंद्र वनवासाला निघून गेल्यानंतर जेव्हा त्यांनी श्रृंगवेरपुरीमध्ये प्रवेश केला, श्रृंगवेरपुरीमध्ये आपल्या मित्राची भेट झाली. निषादराज आणि निषादराजाच्या मदतीने भगवंत कंसा नदीच्या गंगेच्या तीरावरती आले. गंगेच्या तीरावरती आल्यावर केवटाकडे नाव मागण्याची वेळ होती. त्या अगोदरच्या रात्री भगवान श्री रामचंद्र एका वटवृक्षाखाली झोपले. गवताचं आसन
टाकून देण्यात आलं आणि माता जानकी सुद्धा तिथेच त्या कुशांच्या आसनावरती निद्रस्त झाली आणि त्यावेळेला असाच विचार करत तो विशाल राज त्या ठिकाणावरती महाराज पहरा देत होता आणि त्या वेळेला लक्ष्मणाला सहसा चिंता वाटली आणि विशाल राजाच्या दिशेने लक्ष्मण सुद्धा वळायला लागले आणि स्वतः त्या ठिकाणावरती चाकरी करायला लागले. उठे लगन प्रभू सोबत जाणी कधी सजीवही सोबत मृदुवाणी कच्छ दूर सजी बाण सरासन. आता श्री रामचंद्र झोपले आहेत असं वाटतं. विशाल राजाच्या साथीदारांना श्री लक्ष्मण आदेश करतात की मी थोडा दूर उभा राहून धनुष्य बाण ठेवून सगळीकडे लक्ष ठेवतो आणि विशाल राजाच्या दिशेने वळायला लागतात. जागर लगे उठी व्यासन भूह विलोळी पाहरुपती ठाव ठाव राखे अतिप्रीती ठाव ठाव राखे अतिप्रीती. आणि दोघेही समान अंतरावरून एक दुसऱ्याच्या आजूबाजूला समोर उभे राहून दोघेही पहिला द्यायला लागले महाराज. त्या दिशेला मार करायला लागले. तिथे नीतीचं वर्णन केलेलं आहे. आपण पै बैठ जाई आणि लक्ष्मणाने विशाला इशारा केला की तो सुद्धा इकडे आणि लक्ष्मण एका झाडाखाली बसले. कोटी हाती सरच्या टकराई सोबत ब्रह्मी हारी निषादू वयो प्रेम वस हृदय विसादू. झोपलेल्या श्री रामचंद्रांना पाहून विषाद राजाच्या मनामध्ये विषाद उत्पन्न व्हायला लागला. त्याच्या डोळ्यात अश्रू गळायला लागले. महाराज अनुपुलकित रोषण शरीर पुलकित झालं आणि डोळ्यामधून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. वचन सप्रेम लखन होई आणि सप्रेम हे वचन श्री लक्ष्मणाला ते म्हणायला लागले. धूपती भवन सुभाय सुहावा सुरपती सदनोन पटकर पावा मणिमय चरित चारु चौबारे जनुरती पती निज हात सवारे सुचि सुविचित्र सुभागमय सुमन सुगंध सुवास पलंग मंजू मणिदीपजः सबरी सकल सुवास सबरी सकल सुवास. ज्याच्या सानिध्यामध्ये सर्व सुवास राहतात सुगंधित द्रव्य राहतात तो या भूमीमध्ये बनलेला आहे. तो या गौराच्या तृणाच्या आसनावरती झोपलेला आहे. लक्ष्मणा हे दृश्य माझ्याकडून बघवलं जात नाही. आणि तो विशाल महाराज लक्ष्मणाच्या चरणामध्ये मस्तक ठेवून रडायला लागला की आताच लक्ष्मणा तुम्ही आदेश द्या आपण अयोध्येला जाऊ. दशरथाला बंदी करून श्री रामचंद्रांचा राजा बनवू. आणि लक्ष्मण महाराज उपदेश करत त्या विशालाला समजावून सांगायला लागले. हे विशाला तू माता कैकेयीला दोष देऊ नको. विशाल कैकेयीला दोष देत होते महाराज. कैकेयी नंदिनी मंदमती कठीण कुटीर मनुकीना जेहि रघुनंदन जानकी सुख अवसर दुख दीन. जय रघुनंदन जानकी सुख अवसर दुख दीन. सुखाच्या अवसराला दुःख प्रदान करणारी कैकेयी नंदिनी मोठी लागते. कैकेयी देशाची जमाई महाराज दशरथाची पत्नी म्हटलं नाही. श्री रामचंद्रांची भरताची माता म्हटलं नाही. कैकेयी नरेशाची पुत्री म्हटलं. जशा प्रकारे माता सतीला दक्षाची पुत्री म्हटलाय. भगवान शंकराची पत्नी म्हणून दक्षाची पुत्री म्हटलाय. कारण दक्ष काय होता? दक्ष अभिमानी होता म्हणून ती दक्षाची पुत्री घडली. आणि तशाच प्रकारे माता कैकेयीला सुद्धा कैकेयी नंदिनी म्हटलं. कैकेयी देशाच्या राजाची पुत्री म्हटलं. कैकेयी नरेशाची पुत्री आहे. ही अभिमानी आहे, मंदमती आहे, कठीण आहे, कुटील आहे. अशी कुटीलता दर्शवणारे
त्या निषादाचे वचन ऐकल्यानंतर लक्ष्मण त्या निषादाला शांत करायला लागले. हे निषादराज, तुम्ही नाराज होऊ नका. याच्यामध्ये माता कैकेयीचा काही दोष नाही. विधीचं विधानच कसं आहे मी तुम्हाला सत्य सांगतो. आणि महाराज भगवान शंकरांनी जी लक्ष्मण गीता माता सीतेला माता पार्वतीला सांगितली ती लक्ष्मण गीता स्वतः लक्ष्मण आपल्या मुखातून वर्णन करतात. भये दिनकर कुल विलप कुधारी कुमतिकीन सर्वे स्वदुखारी भयो विषादु विषादहि भारी रामसीयमयी शयन न्यारी रामसीयमयी शयन न्यारी. आणि तो विषादराज महाराज रडत रडत त्या माता जानकी आणि श्रीरामचंद्रांकडे बघायला लागला. भोले लखन मधुर मृदुवाणी. आणि लक्ष्मण मृदुर आणि मधुर वाणी बोलायला लागले. रामसीयमयी शयनयारी ज्ञान भक्ती रसस्वामी. त्या वाणीमध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे. नको सुख दुःख करता. या जगामध्ये कोणी सुखाचा आणि कोणी दुःखाचा दाता नाही आहे. आपल्या आपल्या कर्माने आपण सुखाला प्राप्ती करतो, आपल्या आपल्या कर्माने आपण दुःखाला प्राप्ती करतो. निज कृत कर्म भोग स्वरूपाता निज कर्म कृत कर्म भोग स्वरूपाता. स्वतःच्या कर्माने आपण दुःखाला प्राप्ती करतो, स्वतःच्या कर्माने आपण या संकटांना प्राप्ती करतो. तशाच प्रकारे श्री रामचंद्राने सुद्धा स्वतःच्याच बुद्धीने या वनवासाला धारण केलं. हे तू जाण. हे निषादा, हे श्री रामचंद्र कोणी साधारण नसून हे परब्रह्म आहेत. जन्म मरण मोह लगी जग लागू संपत्ती विपत्ती कर्मो करू कारू. हित अनहित मध्यम भ्रम फंदा योग वियोग भोग भलमंदा. हा योग, हा वियोग, हे दूर होणे, हे जवळ येणे, हे प्राप्त होणे, हे प्राप्त न होणे, ही बुद्धी वाढणे, ही बुद्धी मंद होणे, आपलं हित होणे, आपलं अनहित होणे, किंवा आपण मध्यम परिस्थितीमध्ये राहणे, भ्रम, हे सर्व भ्रम आहे. या भ्रमाच्या जाळ्यातून तू बाहेर ये आणि त्या रामचंद्राच्या स्वरूपाला ओळख. जन्म मरण लगी जग जाऊ. जन्म मरण हे या जगाचं जाळं आहे. हे आपणच जन्माला आपल्या कर्माद्वारे येतो, या जाळ्याला निर्माण करतो आणि याच जाळ्यामध्ये फसून आपण मरतो. जशा प्रकारे हे जाळं बनवणारा किडा आहे, कापणी आहे, जशा प्रकारे ही जाळं बनवते आणि स्वतःच जाळ्यावरून फसते, फसून मरते, तशा प्रकारे आपण आपल्याच बुद्धीद्वारे निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये फसून आपणच मरत असतो. हे बुद्धिमय ज्ञान, हे वैराग्यमय ज्ञान त्या निषादाला लक्ष्मण सांगायला लागले. संपत्ती विपत्ती कर्म करू काळू. संपत्ती विपत्ती कर्म आणि काळ हे सुद्धा आपल्याद्वारे घडत नाही, हे नियतीद्वारे घडतात आणि हेच आपल्या कर्माचे कारण आहे. धरणी धाम धनु परिवारू. ही धरणी, ही धाम, पूर हे नगरवासी, परिवार म्हणजे आप्तजन. सर्व नरकुल लगी व्यवहारू. भले स्वर्गात भले नरकात जो काही हा लौकिक व्यवहार आहे, सुनिय गुणिय परमाही मोह मोह परमारथु नाही. धरणी धाम धनु पूर परिवार. ही धरणी, हा धाम, हे पूर, हे परिवार, ही नगरी, हे आप्तजन, बंधू बांधव सुहृद, जननी जनक बंधू सुतदारा. जननी जनक पिता, बंधू भाऊ, सुत पुत्री पुत्र कन्या, तारा आप्तजन पुत्र वधू, हे आपले कोणीच नाही आहे. सुहृद परिवार. या सर्वांना तू मोह जाण. हे मोहाचं मूळ आहे, हे मोहाचं कारण आहे. याच्याद्वारे मनुष्याला मोह प्राप्त होतो आणि हे पण सत्य जाण की हा परमार्थ नाही आहे. निषादा, हा परमार्थ नाही
नाहीये याला जाणणे अत्यंत आवश्यक आहे. धरणी धर्मो धर्मो पुरपरी मातू सर्वनर पूज लगी व्यवहारो देखिए सुनिय गुणिय मनमाई मोह मूल परमार्थ नाई सपने होई भिगारे त्रिप रंगुना होई जागे लागुन हानि कछु तिरी प्रपंच जिय जोई. हे स्वप्नवत आहे. स्वप्नासारखा प्रपंच आहे. स्वप्नामध्ये जसा प्रपंचाचा व्याप आपण करतो आणि बाहेर आल्यावर तो प्रपंच नष्ट होतो तशाच प्रकारे हे प्रपंचवत आहे. आणि असं तू जाण आणि विचार कर. हृदयात विचार कर. भूमी भू सुर सुरभी सुरही काल भक्तांच्या भूमीच्या सुरांच्या देवतांच्या हितासाठी मनुष्यांच्या संतांच्या हितासाठी श्री रामचंद्रांनी या भूमीवरती अवतार धारण केलेला आहे. याला जाणल्याशिवाय तुला कदाचित ही श्रीरामाच्या स्वरूपाची आणि या ब्रह्मांडाची ओळख होऊ शकत नाही. आता मी तुला नीतीचा उपदेश करतो. असं विचारी एकीची रोषू असा विचार करून तू जो रोष तू जो संताप धारण केलेला आहे तुझे हृदय तुझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत यांना थांबव आणि या मायेच्या जाळ्यातून बाहेर येऊन तू भगवंताला जाण करो. तू विधीला विधानाला आणि कैकईला दोष देऊ नको. मोहनिसा सबू सोबनिहारा देखिय सपन अनेक प्रकारा देखिय सपन अनेक प्रकारा. जो व्यक्ती मोहामध्ये पडलाय उदाहरण दिलाय महाराज जशा प्रकारे प्रियकर आपल्या प्रेयसीच्या स्वरूपाचं चिंतन करत असतो तिच्या सोबत जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचं चिंतन करत असतो म्हातारपणाचं चिंतन करत असतो वयात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचं चिंतन तो स्वप्नासारखं करत असतो आणि ज्या वेळेला त्या प्रियसीकडून विरह होतो ते सर्व स्वप्न नष्ट होतात. महाराज ज्या स्वप्नांच्या जाळ्याला स्वतः निर्माण केलेला आहे ते जाळं नष्ट होतात. जग जामिनी जागई जोगी परमारती प्रपंच वियोगी परमारती प्रपंच वियोगी. आणि याच अंधकाराला याच रात्रीला जाणून ते निरंतर दिवसाचं चिंतन करत जागरूक असतात. जे परमार्थ नाही आहे ती रात्री आहे आणि जो परमार्थ आहे त्याला जाणून निरंतर भगवंताचं चिंतन करत आपल्या कर्मांना पुढे ठेवत असतात. त्या फळांचा त्याग करून त्या कर्माला धारण करतात. भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात की याच कर्मासाठी मी फळ प्रदान करतो. ज्या कर्माच्या फळाची आशा तुम्ही त्यागली ज्या कर्माच्या फळाची आशा असेल ते फळ प्राप्त होत नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ते फळ मी प्रदान करतो. जन्यात वै जीव जग जागा जग विषय विलास विरागा. आणि ज्यावेळेस असा जागरूक होतो त्यावेळेस विषय आणि विलासातून त्याचा त्याग होतो त्याला वैराग्याची प्राप्ती होते आणि हा संसार सर्वस्व वैराग्य तो. या संसारापोटी त्याला वैराग्य होतो. या संसारामध्ये तो जाण्याची इच्छा ठेवत नाही. या लोकांतामध्ये तो राहण्याची इच्छा ठेवत नाही. तो एकांताचं साधन साधण्याचा प्रयत्न करतो. या मनाला तो एकांतात नेल्याशिवाय राहत नाही. तो एकांतात म्हणून त्या एकांताला साधल्याशिवाय राहत नाही. होई विवेक मोह भ्रम भागा. आणि महाराज असं श्रवण केल्यानंतर त्या निषादाला झालेला मोह दूर झाला. ही वारंवार मोहाला दूर करणारी कथा मी करतोय महाराज. कारण हिचं नाव ठेवलंय आपण भक्तिरस रंगिणी. भक्तीच्या रसाला रंगवणारी आहे. मग भक्तीचा रस रंगेल केव्हा जेव्हा आपला मोह दूर मोहरूपी जाळ्यामध्ये आपण अडकलो. ते जाळ दूर झालं पाहिजे म्हणून हे लक्ष्मण गीता रूपी वचन प्रवचन. लक्ष्मण गीता हे प्रवचन आहे महाराज. हे प्रवचन भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात. राम ब्रह्म
ब्रह्मस्वरूप परमार्थ रूप आहे. कारण त्याचं जीवन तत्व त्याचं जीवन आहे. शीलवानाचं जीवन आहे, त्याचं जीवन धर्मवानाचं जीवन आहे, त्याचं जीवन बलवानाचं जीवन आहे, त्याचं जीवन आयुवानाचं जीवन आहे, त्याचं जीवन कर्मवानाचं जीवन आहे. वाण शब्द आहे मला, याच्यामध्ये वाण आहे. जो दानवान आहे, जो दानवीर आहे, जो बलवीर आहे, जो कर्मवीर आहे, जो धर्मवीर आहे, जो आचरणवीर आहे, जो आचरणशील आहे. हे शीलता आहे त्याच्यामध्ये, तो राम आहे. म्हणून त्या रामाला ब्रह्मस्वरूप जाणून परमार्थ रूप त्याला जाणून परमार्थामध्ये अविरत होऊन त्या रामाचं चिंतन करत रहा. हे पार्वती अविरत अकल अनादि अनुपा सकल विकार रहित गत भेदा कही नीत नित निरुपही वेदा कही नीत नित निरुपही वेदा. वेद पुराण निगम शास्त्र सर्व हेच सांगत आहे की राम ब्रह्मस्वरूप आहे. या सत्याला जाण आणि त्या रामामध्ये निमग्न हो. आणि त्याच वेळेला महाराज माता पार्वतीला सहसा भोजनाची आठवण झाली की भगवान शंकर तुम्ही भोजन ग्रहण करा, मी तुमच्यासाठी ताट वाढून आणते. आणि माता पार्वतीने ताट वाढून आणलं. म्हणता का काही प्रमाण म्हणता का म्हणा, ताट वाढून आणलं महाराज. आणि माता पार्वतीचं ताट वाढून आणल्यानंतर भगवान शंकर म्हणायला लागले की हे पार्वती तू सुद्धा माझ्यासोबत भोजन ग्रहण कर. परंतु माता पार्वती म्हणायला लागली की महाराज मी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याशिवाय भोजन ग्रहण करणार. त्या वेळेला भगवान शंकर म्हणायला लागले की एवढा सत्संग सांगण्याचा फायदा काय झाला. हे पार्वती हे उमा कहू मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सब सपना. तू या सत्याला एवढी कथा सांगितल्यानंतरही जाणलं नाहीस, परंतु माझ्या वचनाला आता तू सत्य मानून त्या राम नामाला धारण कर. राम रामे रामे रमे राम रमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे राम नाम आहे. तीनदा राम 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 असं उच्चारण केल्याने सहस्त्रनामाचा पाठ होतो, सहस्त्रनामाचा जप होतो. एक राम नाम हजारदा जपल्याचं फळ प्राप्त होतं. या शब्दाला तू जाण आणि तीनदा राम नामाचं उच्चारण करून माझ्यासोबत प्रसाद कर. आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न होऊन श्री रामचंद्राच्या नामाचं गायन करायला लागली. राम
आणि माता पार्वती श्रीराम नामाचा उच्चार करायला लागली. महाराज श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय. मोसम गेल्यावर वाजू करायचं जाता आणि ते मोसम गेल्यावर मजा नाही मग मोसम चालला जाते ना तेवढ्या जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम. जय देवा